जर तुम्हाला हम्पी एक्सप्लोर करायचे बट यू आर इन द सर्च ऑफ परफेक्ट आयटनरी, तर चला आज माझ्यासोबत एका दिवसात हम्पी कशी एक्सप्लोर करायची हे तुम्हाला दाखवतो. हम्पीमध्ये दिवसाची सुरुवात उत्तम करायला आपण जाणार आहे मातंगा पर्वतावर सूर्योदय पाहायला. जवळपास 200 ते 250 फुटाच्या उंचीवरून आपल्याला हम्पीतील पूर्वेला असलेले अच्युतराय मंदिर, उत्तरेला तुंगभद्रा नदी, पश्चिमेला बाजारपेठा आणि विरूपाक्ष मंदिराचं विहंगमय दृश्य दिसतं. सूर्योदय पाहून महादेवाचं दर्शन घ्यायला आपण विरूपाक्ष मंदिराकडे जायला निघतो, तेव्हाच वाटेमध्ये या दगडी बाजारपेठा आपल्याला खुणवतात. थोडंसं पुढे गेल्यावर मंदिराचं प्रवेशद्वार म्हणजेच हा 10 मजली उंच गोपुरम सगळ्यालाच आकर्षित करतो. आणि जेव्हा हे कळतं की मंदिराच्या कोण्या कोपऱ्यात एका खोलीमध्ये या गोपुरमची सावली उलटी पडते, तेव्हा मात्र या मंदिरात स्थापत्यशास्त्र सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडतं. स्वयंभू महादेवाचं दर्शन, लक्ष्मी हत्तीची भेट घेऊन आपण हेमकुटा पर्वतावर गणपती मंदिराचं दर्शन घ्यायला जातो. एकसंध कातळात कोरलेल्या दोन्ही गणेश मूर्तींना निहाळून आपण कृष्ण मंदिराकडे वळतो. हम्पीवर झालेल्या आक्रमणांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती खंडित झाल्या आहेत आणि त्यातच काही मंदिरांमध्ये मूर्ती देखील नाही. असंच काहीतरी आहे हे कृष्ण मंदिर. शेजारीच लक्ष्मी नरसिंहाची एक भली मोठी मूर्ती आहे, जी की पूर्ण मूर्ती एकाच दगडात कोरलेली आहे. यानंतर गाडीत 1 ते 1.5 किलोमीटर ट्रॅव्हल करून आपण येतो लोटस महलामध्ये. कमळाच्या आकाराच्या या महलात तळपणाऱ्या उन्हात देखील थंडगार गारवा जाणवतो. तिथूनच काही अंतरावर आहे हा प्रशस्त राजाचा राजवाडा. तिहेरी तटबंदीने घेरलेल्या या राजवाड्यामध्ये पाण्याच्या पुष्करणीची कलाकृती डोळे दिपून टाकते. त्यानंतर हम्पीतील ऑथेंटिक जेवणाचा आस्वाद घेऊन आपण येतो विजय विठ्ठला मंदिराकडे. पार्किंग पासून साधारण 1 किलोमीटरची पायपीट करत वाटेच्या कडेला असणारी पुष्करणी पाहत दगडांच्या बाजारपेठांचे अवशेष निहाळत या गोपुरम जवळ पोहोचतो. महाराष्ट्रातील पंढरपूरच्या विठ्ठलाशी जोडलेला इतिहास आपसुकच या मंदिराला आपलंसं करून घेतो. स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या मंदिराचं आणि इथल्या प्रत्येक कलाकृतीचं नक्षीकाम याला जागतिक वारसा स्थळाचं स्थान मिळवून देतं. दगडांच्या इंटरलॉकिंग सिस्टीमने घडून आणलेला हा स्टोन चॅरेट आणि इथली प्रत्येक वास्तू कोणालाही अचंबित करायला पुरेशी आहे. दिवसाचा शेवट उत्तम करायला आपण येतो बजरंगबलीचं दर्शन घ्यायला अंजनाद्री पर्वतावर. हनुमानाचं जन्मस्थान म्हणून ओळखले जाणारे या पर्वतावर हम्पीचा सगळ्यात भारी सूर्यास्त दिसतो.